वेस्टर्न अमेरिकन टाउन येथील एका अभ्यास वर्गात स्वामीजी म्हणाले की ज्याला अंतिम सत्य किंवा ज्ञान लाभलेले आहे तो नेहमी शांत असतो आणि बाह्य घटनांनी विचलित होत नसतो. काही उद्धट मेंढपाळांनी स्वामीजींचे ते भाषण ऐकले होते आणि त्यांनी स्वामीजींची परीक्षा घेण्याचे ठरविले. स्वामीजी जेव्हा त्यांच्या खेड्यात गेले तेव्हा त्यांना पाण्याच्या उलट्या पिंपावर उभे राहून त्यांना भाषण देण्यास सांगितले. स्वामीजी उलट्या पिंपावर उभे राहिले आणि पूर्णपणे समरस होऊन त्यांनी भाषण देण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्या मेंढपाळांनी स्वामीजींच्या दोन्ही कानांकडून बंदुकीच्या गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. स्वामीजींवर बंदुकीच्या गोळ्यांचा काहीही परिणाम झाला नाही. त्यांनी शांत मनाने भाषण पूर्ण केले. त्यांचे भाषण संपल्यानंतर ती सर्व मेंढपाळांची मुले स्वामीजींभोवती गोळा झाली आणि त्यांनी स्वामीजींशी हस्तांदोलन केले. ते म्हणाले, स्वामीजी, आम्ही आपल्याला मानलं. आपण खरंच अस्सल आणि सच्चे आहात. तुम्ही जे शिकविता तेच तुम्ही आहात. स्वामीजी दुसऱ्यांदा अमेरिकेला गेले असताना हा गमतीदार प्रसंग घडला होता. एके दिवशी ते नदीच्या किनाऱ्याने जात होते. किशोर वयाची काही मुले अंड्यांची टरफले पाण्यावर सोडून त्यावर नेमबाजी करीत होती, पण कुणाचाच नेम लागत नव्हता. हे दृश्य पाहून त्यांना गंमत वाटली व त्यांना हसू आले. ते बघून एक मुलगा स्वामीजींना म्हणाला, सर, हे काम दिसतं तितकं सोपं नाही. घ्या, तुम्ही करून दाखवा बरं आता. असे म्हणून त्याने स्वामीजींच्या हातात बंदूक दिली. स्वामीजींनी काही न बोलता मुलाच्या हातून बंदूक घेतली आणि एका पाठोपाठ एक अशी 12 टरफले उडवली. ती मुले आश्चर्याने थक्क झाली. स्वामीजी कसलेले नेमबाज असावेत असे मुलांना वाटले. स्वामीजी त्यांच्या मनातील विचार ओळखून म्हणाले, मी ह्याच्या आधी कधीच बंदूक हातात घेतली नव्हती आणि नेमबाजीही केली नव्हती. या यशाचे कारण त्यांच्या एकाग्रतेत होते. धन्यवाद.